नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। भारतीय नेमबाज मनू भाकरनं इतिहास रचला आहे। मनूनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत कांस्य पदक जिंकलंय। भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू ही पहिली महिला नेमबाज आहे। मनू भाकरचं हे दुसरं ऑलिम्पिक आहे। तिनं शेवटच्या टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये पदार्पण केलं होतं, परंतु 10 मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरीत तिचं पिस्तूल खराब झालं, त्यामुळे तिला मागच्या वेळी पदक जिंकता आलं नव्हतं। मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 221.7 गुणांसह कांस्य पदक जिंकलं। अंतिम फेरीत मनूनं सुरुवातीपासून तिसरं स्थान कायम राखलं। या स्पर्धेतील सुवर्ण आणि रौप्य पदक दक्षिण कोरियाच्या 2 खेळाडूंनी जिंकले। ओएजिननं 243.2 गुणांसह सुवर्ण पदक जिंकलं, तर किम एजीनं 241.3 गुणांसह रौप्य पदक जिंकलं। मनू भाकरनं पात्रता फेरीतही तिसरं स्थान पटकावलं होतं। नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे। यासह तिनं नेमबाजीत भारताचा 12 वर्षाचा पदकांचा दुष्काळही संपवला। 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनी नेमबाजीत पदकं जिंकली होती। 22 वर्षीय मनू भाकरनं पॅरिस 2024 ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक आणि महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भाग घेतलाय। 21 सदस्यीय भारतीय नेमबाजी संघातील ती एकमेव ॲथलीट आहे जी इतक्या वैयक्तिक स्पर्धेमध्ये भाग घेत आहे। 2023 आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात 5व्या स्थानावर राहून मनूनं भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवला होता। ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी मनू भाकर ही सर्वात तरुण भारतीय आहे। गोल्ड कोस्ट 2018 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत ती कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन देखील आहे। हरियाणातील झज्जर येथे जन्मलेल्या मनू भाकरनं शालेय जीवनात टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। याशिवाय तिनं थांटा नावाच्या मार्शल आर्टमध्ये देखील भाग घेतला, ज्यात तिनं राष्ट्रीय स्तरावर पदकं जिंकली। बॉक्सिंग दरम्यान मनूच्या डोळ्याला दुखापत झाली, त्यानंतर तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला। पण मनूला खेळाची वेगळी आवड होती, त्यामुळे ती एक उत्कृष्ट नेमबाज बनण्यात यशस्वी झाली। रिओ ऑलिम्पिक 2016 नुकतंच संपलं असताना मनूनं वयाच्या 14व्या वर्षी नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर आठवडाभरात तिनं वडिलांना शूटिंग पिस्तूल आणायला सांगितलं आणि त्यानंतर वडील राम किशन भाकर यांनी तिला बंदूक विकत घेऊन दिली। त्याच निर्णयानं मनू भाकरला ऑलिम्पिक बनवलं। पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे, कोपरगाव। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।